नमस्कार. मी मनोज कुलकर्णी. मी आज सहकुटुंब सहपरिवार, माझे आई वडील, लहान मुलं माझी दोघं आणि माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघं आज 6 जण श्री क्षेत्र गोंदवले ब्रह्मचैतन्य महाराज इथे आलेलो आहोत. शेगाव आणि अक्कलकोट या 2 महाराजांच्या दर्शनानंतर आज एक गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलो आहे. अशी काही साधू संत असतील किंवा मागच्या जवळच्या काळात नजीकच्या काळात काही होऊन गेलेले संत आहेत, ज्यांनी आपली जी जुनी संतांची परंपरा आहे ती पुढे चालू ठेवली. त्यापैकीच एक आपले गोंदवलेकर महाराज आहेत. इथे आल्यानंतरही मनाला जी शेगावला गेल्यानंतर भावनिक शांतता मिळते, मनाला आध्यात्मिक आनंद मिळतो, तोच इथे मिळतो आहे. गोंदवलेकर महाराजांची 112वी पुण्यतिथी 14 डिसेंबर 2025 रोजी आहे. त्यानिमित्ताने ते बरेच कार्यक्रम चालू आहेत. सकाळपासून भजन आणि कीर्तन वेगवेगळे कार्यक्रम इथे चालू आहेत. तर छान वाटतं आहे, मन प्रसन्न वाटतं आहे. अशा काही ठिकाणी आल्यानंतर मला जी शांतता पाहिजे ती मिळते. आपण असे वेगवेगळी श्रद्धास्थान शोधतच असतो, जरी आपल्याला वाटत असलं मूर्तीपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी, पण त्यातून पण कुठेतरी आपल्या मनाला जर श्रद्धास्थान आपण निर्माण केलं आहे, त्यांचा आदर, त्यांची योग्य शिकवण आपल्या जीवनात अंमलात आणली, तर आपण नक्कीच पुढे जाऊ. त्याच्यातून काही चुकीचं किंवा अंधश्रद्धेकडे जाण्यासारखं नाही. आणि आज इथे आल्यानंतर जी मनाला आतून जी प्रसन्नता हवी आहे, त्यातून सहपरिवारासोबत आल्यानंतर सगळ्यांना मिळणारा जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावर बघून मिळणारा जो आनंद आहे, तो आपल्याला नक्कीच अजून शांत करत जातो. जीवनात अजून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो, योग्य मार्गाने पुढे जाण्यासाठी, योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत राहतो. तसंच गोंदवलेकर महाराजांच्या संस्थानावरती सांगायचं झालं तर इथे सगळ्या सुविधा भाविकांसाठी मोफत आहेत. राहण्यासाठी सुविधा असतील, खोल्या असतील किंवा जेवण असेल दोन्ही वेळेचं, छान आरत्या, पालखी, सगळं काही सुंदर आणि शांततेत. कितीही गर्दी आली तरी त्यांना योग्य प्रमाणे आटोक्यात आणली जाते. सगळ्यांना शांतपणे दर्शन घेऊ दिले जातं. कुठेही घाई नाही, आरडाओरड नाही, चिडचिड नाही. या सगळ्या गोष्टीत आपल्याला कितीही लोक जीवनात आली किंवा कितीही संकटं आली किंवा कितीही एका वेळेस आपल्या आजूबाजूला गोंधळ असेल, गोंगाट असेल, तरी त्याला किती शांततेतपणे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, ते शिकण्याची आपल्याला संधीही मिळते. तर बघा, मागच्या वेळेस मी सज्जनगडला गेलो होतो, तेव्हाही ब्लॉग छोटासा बनवण्याचा प्रयत्न केला होता. आज गोंदवलेला आलो आहे, तर माझ्या मनात आता संध्याकाळी शांत बसलं आहे समाधी मंदिरासमोर. तेव्हा जे चाललं आहे, पालखीचं दर्शन घेतल्यानंतर जे मनात आलं ते बोललं आहे. चूक बरोबर माहिती नाही, पण छान वाटतं. मनातली भावना कुठेतरी व्यक्त करून तिला संकलित करता येते आणि पुढेच्या आयुष्यातही आपल्याला ते लक्षात राहील की आपण इथे आलो होतो आणि काय विचार माझ्या डोक्यात त्यावेळेस चालू होते, ते मी संकलित करण्याचा इथे प्रयत्न केला. जरूर गोंदवलेला भेट द्या. छोटे छोटे आपली महाराष्ट्रातली क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहे, तिथे भेट द्या. तिथे आपल्याला वाटतं देवाच्या नावाखाली बाजार आहे, हे आहे, तो बाहेर मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात आपल्याला आत्मसन्मानाने श्रद्धा हवी असते, ती इथे मिळते. धन्यवाद.